आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज. सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क. प्रभाग समिती क्रमांक 4 मधील मिरज शहर व परिसरातील पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करण्याबाबत मिरज शहर परिवर्तन समितीच्या मुस्तफा बुजुर्ग संतोष माने यांनी सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळेला बाळासाहेब पाटील, अमजद जमादार, सचिन गाडवे, इम्रान मर्चंट हे उपस्थित होते. मिरजेतील महात्मा फुले उद्यान ते समतानगर ख्वाजा बस्ती मार्गे जाणारा नाला हा अनेक ठिकाणी अडवून दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी नाला हा गायब झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच जसजसे नाला नदीपात्राकडे जात आहे तसे नाला निमुळता होत गेलाय. काही मिळकतधारकांनी नाला पूर्णतः भर टाकून बंद केलाय. समतानगर परिसरातील बहुतांश घरांमध्ये जवळपास 1 ते 1.5 फुटाचं पाणी शिरले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना व गैरसोयींना तोंड द्यावे लागत होते. सदरचा नाला हा लोकवस्तीपर्यंत सफाई न करता नदीपात्राजवळ असलेल्या लोखंडी पुलापर्यंत साफ करणं अत्यंत गरजेचं आहे. पाणी हे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये व लोकांच्या वस्तीमधील घरात शिरत आहे. वखारबाग येथून राजीव गांधी नगरमध्ये जाणाऱ्या नाल्याची देखील सफाई करून सदर नाला नदीपात्रापर्यंत वाहता करणं आवश्यक आहे. या ठिकाणी सुद्धा लोकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येते. हा प्रकार आपण मागील पावसाळ्यात अनुभवलाय. तरी मिरज प्रभाग समिती क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रभागात नाल्यांची पूर्ण सफाई नदीपात्रापर्यंत पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी, जेणेकरून पावसाळ्यामध्ये नागरिकांची व प्रशासनाची दमछाक होणार नाही. याबाबत संबंधित यंत्रणेला आदर्श देऊन सहकार्य करावे. तसेच नैसर्गिक नाल्यास आपल्या मर्जीनुसार वळवून त्याची दिशा व मार्गाचा बदल केलेल्या मिळकतधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समिती क्रमांक 4 मध्ये पावसाळापूर्व नाले सफाई संदर्भात आज मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे. सांगली मिरज महापालिका, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाला. त्यामध्ये पावसाळापूर्व नाले सफाई हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. एकंदरीत नैसर्गिक नाल्यांचा जो मार्ग आहे, जी दिशा आहे ती बदलून बऱ्याच ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण करून बांधकामं झालेली आहेत. काही ठिकाणी मिळकतधारकांनी प्लॉटिंग केलेलं आहे व त्यामुळे जो नाल्याचा मार्ग आहे तो मार्ग बदलून नाल्याचा प्रवाह वेगळ्या दिशेला वाहत असल्याने त्या बॅकवॉटरचा परिणाम येऊन मिरजेमधील बऱ्याच ठिकाणी त्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये साचणे, जागोजागी पाणी थांबण्याचा जो प्रकार होत आहे तो यामुळेच होत आहे. तरी या ठिकाणी मिरज शहरातील प्रभाग समिती क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या सर्व नाल्यांची पावसाळापूर्व नाले सफाई होणे अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी मिळकतधारकांनी अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण काढून त्याचा अहवाल मिरज विभागीय कार्यालयाने आयुक्तांना लवकरात लवकर सादर करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. आणि पावसाळ्यापूर्व जर ही कारवाई करण्यात आली नाही तर मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, याची नोंद महापालिका प्रशासनाने घ्यावी.